तुम्हाला एक सांगू का? मी तर खूप जास्त खुश आहे तुम्हाला सांगण्यासाठी, की आज तो फायनली दिवस उजाडला आहे, ज्याची मी वर्षभर खूप आतुरतेने वाट बघत होते. मी नाही तर सगळेच जण बघत असतात. ते म्हणजे की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज आगमन होणार आहे. तर सकाळपासूनच सगळीकडे आमच्या घरी धावपळ चालू होती, डेकोरेशन वगैरे. आता सगळं डेकोरेशन ऑल सेट आहे. सायशाने तिच्या हाताने छान इवले-इवले मोदक बनवलेत बाप्पासाठी. सगळं डेकोरेशन वगैरे करून मस्त रेडी आहे. फक्त गणपती बाप्पा आणायचं बाकी आहे. आणि गणपती बाप्पा आणूपर्यंत इथे आमच्या घरातली जी गणपतीची मूर्ती आहे त्यावरती अभिषेक चालू होता. आणि त्यानंतर बघा सायशा तिच्या पप्पांसोबत आणि तिच्या मोनू मामासोबत गणपती आणायला गेली होती आणि आमचा गणपती बाप्पासुद्धा आलेला आहे. त्यानंतर मस्त गणपती बाप्पाचं बाहेर औक्षण करून आत घेतलं. आम्ही पाठीमागे स्वामी समर्थ महाराजांची फ्रेम अशी फोटो फ्रेम बनवून घेऊन त्यात लाईटिंग करून अशा प्रकारे डेकोरेशन केलं. यावर्षी कमळामध्ये गणपती बसवला आहे. हे कमळसुद्धा घरीच बनवलेलं आहे आणि छान असं सिंपल सोबर डेकोरेशन केलं आहे. तुम्हाला कसं वाटलं आमच्या गणपती बाप्पा आणि आमच्या गणपतीचं डेकोरेशन वगैरे सगळं काही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही गणपती बसवला की नाही तेही सांगा. त्यानंतर आरती वगैरे केली आणि बाप्पा घरी आल्यामुळे घरचं वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. खूप भारी वाटतं आहे. असं वाटतं गणपती बाप्पा जाऊच नाही, असेच 10 दिवस कसे जातात समजत नाही. असं वाटतं घरीच थांबावं. ही आमची मोदक चोर सायशा आहे, जी की गणपतीपासून एक एक मोदक चोरून आणून खात होती. अशा प्रकारे छान असा गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालेलं.